फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट बनणारे सँडविच. तर ही रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. सँडविच बनवण्यासाठी मी एक काकडी घेतली स्लाइस करून, त्यानंतर एक टोमॅटो घेतलाय स्लाइस करून, त्याचबरोबर एक कांदा घेतलाय स्लाइस करून आणि व्हाईट ब्रेड वापरले. तुम्ही तर ब्राऊन ब्रेड वापरू शकता. त्यानंतर हिरवी चटणी जी मी घरी बनवली आहे, टोमॅटोचा सॉस घेतलाय, मायोनीज आणि तूप घेतलं. तर ते सर्वप्रथम आपण काकडी, टोमॅटो आणि कांद्यावरती थोडे थोडे मीठ घालून घेऊया, त्यामुळे त्याला टेस्ट चांगली येईल. तर एका प्लेटमध्ये आपण ब्रेडचे 4 स्लाइस ठेवून घेऊया अशा पद्धतीने. त्यानंतर मायोनीज आणि टोमॅटो सॉसचे आपण एक मिश्रण बनवून घेणार आहोत, जेणेकरून ते ब्रेडला लावायला सोपे पडेल. तर येथे मायोनीज आणि सॉस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता आपण हे जे मिश्रण बनवले आहे ते ब्रेडला लावून घेऊया. तर येथे पहा, मी 2च ब्रेडला ते मिश्रण लावले आहे, कारण आपण दुसऱ्या 2 ब्रेडला जी ग्रीन चटणी आहे ती लावणार आहोत. तर आपण ही ग्रीन चटणी बाकीच्या 2 ब्रेडला लावून घेऊया. इथे ज्या ब्रेडला ग्रीन चटणी लावली त्यावरती कांद्याचे स्लाइस ठेवून घेऊया. त्यानंतर त्याच्यावरती टोमॅटोचे स्लाइस ठेवून घेऊया. त्याचबरोबर त्यावरती काकडीचे स्लाइस ठेवून घेऊया. त्यानंतर रेड चटणीवाला ब्रेड आपण त्या स्लाइसवरती ठेवून घेणार आहोत आणि हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा, त्यामुळे आतमधल्या ज्या व्हेजीज आहेत त्या बाहेर येत नाहीत. त्याच पद्धतीने आपण दुसरा ब्रेड देखील बनवून घेतलेला आहे. तर आता आपण हा ग्रिल कसा करायचा तो तुम्हाला दाखवते. तर येथे मी गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण त्याला तूप लावून घेऊया. तर येथे कुठल्या टोस्टरचा वापर न करता आपण सँडविच बनवत आहोत. तर येथे तूप पूर्णपणे वितळले आहे. तर आता आपण त्यावरती जे ब्रेडचे स्लाइस आपण तयार केले आहेत ते ठेवून घेऊया. तर येथे सँडविचेस आपण तव्यावरती ठेवल्यानंतर हाताने अशा प्रकारे थोडे थोडे प्रेस करून घ्यायचे व वरनं थोडेसे तूप लावून घ्यायचे. दोन्ही सँडविचेसला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे आणि येथे मी गॅस फुलच ठेवलेला आहे. फुल गॅसवरतीच आपण हे ग्रिल करून घेणार आहोत. तर येथे पहा, एक साईडने आपले सँडविच थोडेसे ग्रिल झालेले आहे. तर आपण पलटवून घेऊया दोन्ही पण. सँडविच पलटवल्यानंतर अशा पद्धतीने थोडे थोडे प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून ते व्यवस्थित ग्रिल होईल. तर येथे पहा, परत मी 1 मिनिटानंतर पलटवून घेतले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर येथे पहा, परत मी तिसऱ्यांदा पलटवले आहे. 1-1 मिनिटाने हे पलटवून घ्यायचे. तर येथे आपले सँडविच आता तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर येथे आपले सँडविच तयार आहे. आता मी कट करून घेते. तर अशा पद्धतीने आपले सँडविच तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.